शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे फक्त घोषवाक्य नव्हतं, तर बाबासाहेबांच्या जीवनाचं सार होतं. पण शिकायचं तरी कसं? तेव्हा ना इंटरनेट होतं, ना स्वस्त पुस्तकं. शेकडो लोकांना वाचनालयातही जाऊ दिलं जात नव्हतं. पण बाबासाहेबांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःसाठी आणि समाजासाठी पुस्तकं जमवायला सुरुवात केली. गरिबी असतानाही त्यांनी कपडे, अन्न यावर नाही, तर पुस्तकांवर जास्त खर्च केला. जेव्हा जेव्हा ते कुठे प्रवासाला जात, तेव्हा त्यांच्याबरोबर एका पिटाऱ्यामध्ये भरपूर पुस्तकं असायची. लंडनमध्ये राऊंड टेबल परिषदेकरता गेले तरी पुस्तकांच्या दुकानातच जास्त वेळ घालवला. पर्यटन नाही, शिक्षण महत्वाचं. बाबासाहेबांचं वैयक्तिक ग्रंथालय 50,000हून अधिक पुस्तकांचं आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लोकांना भेट दिली, काही वाचनालयांनाही दान केली. आजही मुंबईतलं राजगृह हे फक्त बाबासाहेबांचं घर नाही, तर ते एक जिवंत वाचनालय आहे. असं म्हटले जाते की ते म्हणायचे, माझा पुन्हा जन्म झाला तर मी ग्रंथपाल व्हायला आवडेल. कारण त्यांचं स्पष्ट मत होतं, ज्ञानच हे शस्त्र आहे जे शोषणाचा नाश करू शकतं. आणि आज आपल्याकडे असंख्य मोबाईल, इंटरनेट, ई बुक्स, यूट्यूब, PDF सगळं आहे. पण तरीही आपण खरंच बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिकतोय का? ज्ञानाच्या क्रांतीची मशाल बाबासाहेबांनी पेटवली, आता ती पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे.